आज मी तुम्हाला नागदिवे बनवून दाखवणार आहे। आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे, तर मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या आठवड्यात चंपाषष्ठी येते। त्यानिमित्त आपण नागदिवे बनवूयात। इथं आमच्या घरी खंडोबाचे घट पण बसवले जातात 5 दिवसाचे। तर आता आपण इथं कणिक घेतली आहे, मीठ टाकूया आणि ही कणिक आपण मळून घेऊया। बघा, नागदिवे बनवण्यासाठी कणिक आपली मळून झाली। तर आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि बाजरीचे नागदिवे बनवण्यासाठी घेऊया। तर इथं मी 1 वाटी पीठ बाजरीचं घेतलंय। थोडंसं मीठ टाकूया। आपले दोन्ही पीठ मळून नागदिवे बनवण्यासाठी आपले दोन्ही पीठ मळून झालेत। गव्हाचं पण मळून झाले, बाजरीचं पण। आता आपण याचे नागदिवे बनवून घेऊया। असा गोळा घ्यायचा एक छोटासा आणि दोन्ही साईडने असं खोल खोल बनवून घेऊया आणि इथं एक असं थोडंसं चिमटून घेऊया। तर बघा, आपले बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवून तयार झाले। तर आता आपण गव्हाच्या पिठाचे बनवूया। आता राहिलेले सगळे आपण असेच बनवून घेऊया। बघा, आता आपण एक तांबडं बनवून घेऊया। एक पोळी आणून घेऊया। तोपर्यंत आपण हे चाळणीत नागदिवे घालून घेऊया। पाण्याला उकळी आली, तर आता आपले इथे सगळे नागदिवे तयार करून घेतलेले असे वाफवून घेऊया। याच्यावरती बघा, आता आपण वरण फोडणी घालून घेऊया। इथं वरण शिजवून घेतलंय मी। एक पळी तेल आणि थोडंसं आणखीन टाकूया। मोहरी टाकूया, जिरं, लसूण, आता वरण घालून घेऊया। कोथिंबीर टाकूया। चवीप्रमाणे मीठ, इकडं तयार झालंय। आता आपण बघूया आपले नागदिवे वाफवून झालेत का। तर बघा हे वाफवून झालेत।
तर बघा आता अशा प्रकारे आपले नागदिवे तयार आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भात घालून घेऊया. थोडंसं वरण, हरभऱ्याची भाजी पण बनवली, ती पण घालून घेऊया आपण. तर बघा देव खंडोबासाठी आपले नागदिवे इथं तयार झालेत. मांडून घेतले दुसरे. बघा इथं आता आपण ह्याच्यावरती फोडणीचं वरण केलं होतं मी, ते वरण घालून घेऊया. तर अशा प्रकारे आपले नागदिवे आणि वरण तयार आहे.